पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मनामध्ये फळगळ न होऊ नये यासाठी काय करावं असे प्रश्न असतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना फळसंख्या चांगली असते पण ती पावसामध्ये टिकवता येत नाही. तर पावसाळ्यामध्ये फळगळ कमी व्हावी किंवा नाही होऊ यासाठी काय करायला पाहिजे, कसं नियोजन असायला पाहिजे, गवताचं नियोजन कसं असायला पाहिजे, याविषयी आपण योगेश म्हस्के सरांसोबत चर्चा करूयात. आणि काय काय स्टेप्स शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे ते जाणून घेऊयात. राम राम. राम राम. सर, आता पावसाळा सुरू झाला, यावेळेस महिनाभर अगोदर सुरू झालेला पाऊस. हो, यावेळेस आपल्याकडे मेच्या दुसऱ्या आठवड्यातच पाऊस आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3-4 मे पासून स्टार्ट झालेला आहे. आणि मेच्या शेवटपर्यंत बागामध्ये वापस गवत जे आहे तेवढंच झालेलं आहे. आता इथंही बघितलं तर, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मेमध्येच गवत वगैरे काढून असं विचार केला होता की तापल जरा थोडंसं, पण त्याच काळामध्ये पाऊस आला. तर आता ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये जी गळ होती फळाची, ही थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काय करायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे रोग फळांवर ह्या काळामध्ये लागतात? या काळामध्ये सर गवत बागेत जास्त असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव बागेत वाढून जातो. त्याच्यामध्ये सुरुवातीला मिलीबग, त्यानंतर मंगोमाईट, त्यासोबत फळांना मगरी लागणं, हे असे अनेक प्रकार वाढून जातात. मग अशा वेळी आपण याची वेळोवेळी स्प्रे घेणं गरजेचं आहे. आता थोडंसं वातावरण दमट आहे, जमीन काही ठिकाणी जास्त पाऊस झाला, काही ठिकाणी कमी पाऊस झाला, म्हणजे जे टेम्परेचर आहे ते वातावरणात दमटपणा वाढलेलं आहे. मग अशा वेळी समजा ज्या बागेमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव होतो तो मिलीबग ॲक्टिवेट होतो. त्याचसोबत रस शोषक किडीचा पण प्रादुर्भाव वाढतो. त्यासोबत कोळी साईड म्हणजे ज्याला म्हणतो मंगोमाईट, आपण माईट जे कोळी साईड आहे त्याचा पण अटॅक वाढत चालतो. आणि फळावर मग काळं होणं, काजळी येणं, परत कोळीनं लाल फळं होणं, हे प्रकार वाढून जातात. यासोबत मिलीबग वाढल्यानंतर फळांच्या देठापाशी पिवळं होऊन गळ होणं. त्याचसोबत आता पाऊस जर लागून राहिला तर म्हणजे जास्त ठिकाणी ओल राहिली, जास्त दिवस ओल राहिली जमिनीत, तर मग मगरीसारखे प्रकार वाढून जातात. मग अशा वेळी आपण वेळोवेळी स्प्रे घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मग आपल्या स्प्रेमध्ये मंगोमाईटसाठी मायटीसाईड पाहिजे, त्यासोबत कोळी झालं आपलं, मिलीबगसाठी जी काही औषधी उपलब्ध आहे, आपण मिलीबगसाठी भरपूरसे व्हिडिओ पाठीमागं त्याच्या चॅनलवर टाकलेली, VBM वगैरे त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन ते आहे. पण घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी फळ आपलं मोठं झाल्यानंतर देठापासून जी गळ होती याच्यामध्ये संजीवकाची पण कमी असू शकते. संजीवकाची कमतरतेमुळे सुद्धा गळ होते. पाठीमागं आपण व्हिडिओ काढलेला आहे, मिरग्या मालाची जी गळ होते, मगरी लागते, किंवा डायबॅकचे जिथं प्रॉब्लेम असतात तर त्याचे पण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहे. वेळोवेळी हे स्प्रे करणं गरजेचं आहे. आता जिथं पाऊस झालेला आहे तिथं आता सध्याच्या स्थितीमध्ये सल्फर आणि ओमाईट याचा स्प्रे होणं गरजेचं आहे. त्यासोबत बेडवर आपण बोर्डो सल्फर घेणं पण गरजेचं आहे. कारण गवत आले आणि जमिनीतून जी भाप उठते याचं पण नंतर वरती देठापाशी त्याच्यामुळं फंगस तयार होतं त्या भापीतून, आणि पाण्यानं पण देठाजवळ फंगस तयार होतो. मग हा जो आपला स्प्रे झाल्यानंतर सल्फर आणि दुसरा आत्ता मी काय म्हटलो, सल्फर आणि ओमाईट, याच्यामध्ये आपलं कोळी आणि थ्रिप्स म्हणजे रस शोषक किडीचं प्रादुर्भाव कमी होईल. आणि याच्यानंतर एक 4-5 बोर्डो सल्फर आपण खाली घेतल्यानंतर म्हणजे खालचा पण रस शोषक किडीचा गवतावरचा अटॅक जो आहे तो बेडवरचा अटॅक जो तो खालीच राहील किंवा खाली संपुष्टात येईल. त्याचसोबत आपण एक जो नंतरचा स्प्रे घेणार एक 4-5 दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. सर, पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याची एक दुविधा अशी असते की गवत काढावं की नाही काढावं, गवत काढणं चांगलं आहे की न काढणं चांगलं आहे, तर याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? फळबागेमध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी जावं लागतं सर, कामं करायची असतात, फवारण्या असतात, काही ठिकाणी वेगवेगळे कामं असतात मध्ये. आता यावर्षी निसर्गाने वेळ दिलेला नाही शेतकऱ्याला, म्हणजे अवेळी पाऊस आलेला आहे. मग अशा वेळी आता जे गवत वाढलेलं आहे बागेत, तर मग याला जर वापसा कंडिशन झाली तर वरती म्हणजे जास्त हार्ड रोटा मारायचा नाही आपल्याला, 2-3 इंचापर्यंत कमी याच्यात रोटा मारायचा आहे. आणि जिथं वापसा नाही झाली, जिथं ओल आहे, तर तिथं आपण ग्रास कटर वापरायचं. आणि हे झाल्यानंतर वरती आपला कीटकनाशक
बुरशीनाशक याचा स्प्रे होणं गरजेचं आहे जेव्हा आपण गवत कट करतो ना त्यानंतर, कारण त्याचा परत प्रादुर्भाव बागेत वाढून जातो आणि त्यावेळेस गवतावरले सगळे किडे वगैरे जे फळांवर झाडांवर येऊन जातात आणि झाडांवर त्याचा प्रादुर्भाव वाढून जातो. त्यामुळं गवत कट केल्यानंतर स्प्रे घेणं गरजेचं. आता काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे येतात का तणनाशक वापरावं, तर शक्यतो आपण शिफारस नाहीच करतो तणनाशकाची. पण काही ठिकाणी मग आता मला तरी वाटतं तणनाशक वापरूच नाही, ग्रास कटर वापरावं आणि जिथं शक्य होईल तिथं रोटा पण तरी जर शेतकऱ्याला वापरायचंच गरज पडली समजा, आता बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की रोटा मारणं पण शक्य नसतं आणि कटरसुद्धा शक्य नसतं. अशा वेळेस काहीतरी शेतकऱ्याला उपाययोजना करायची असते. मग जर तणनाशक मारायचंच तर मग कोणत्या कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायला पाहिजे? तर तणनाशक मारल्यानंतर जिथं आता ओला असतानाच तणनाशक मारतात त्याचा प्रादुर्भाव नंतर झाडांवर पण होतो. तणनाशक मारल्यानंतर आपण जमीन कुठं डिस्टर्ब करू नये. ते तण मेल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर आपले काही जमिनीत जे अवांतर कामं आहे ती करावी. जमीन उकरणं वगैरे हे प्रकार करू नये तणनाशक मारल्यानंतर. आणि त्याचसोबत त्यानंतर आपल्याला जर देता आलं तर अन्नद्रव्याचं एखादा आपण न्यूट्रियन्स मायक्रोन्यूट्रन वगैरे याचा स्प्रे द्यावा. म्हणजे तणनाशकामुळं आपल्या झाडाचे जे वाईट मुळांची मुळं आहेत, कार्यक्षमता थांबते आणि ज्यावेळी मग फळाला अन्नद्रव्य मिळत नाही मुळांकडून त्यावेळी आपण पानातून अन्नद्रव्य देणं गरजेचं असतं. आणि मग वरतून स्प्रे घेतला तर मग आपल्याला तेवढा इफेक्ट ते फळांवर झाडांवर दिसत नाही. त्यामुळे खालून तणनाशक मारल्यानंतर वरतून आपण अन्नद्रव्याचा NPK सोबत म्हणजे काही वॉटर सोल्युबल एखादा ग्रेड घ्यावं आणि त्यासोबत आपण न्यूट्रियन्स मायक्रोन्यूट्रन दुय्यम अन्नद्रव्य जे सूक्ष्म अन्नद्रव्य ते घ्यावं, जेणेकरून जी झाडांची त्यावेळेतली भूक असते ती भागून जाते. सर जून जुलैच्या काळामध्ये मिरग्याचे फूट निघणं सुरू होऊन जातं. आता यावर्षी पाऊस थोडासा लवकर झालेला आहे, ताण तुटला आहे बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा भागांमध्ये. तर ही जी फूट आहे ही फूट वाढवण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं सोबत? आता बऱ्याचशा ठिकाणी आंब्या बहार जे आहे व्यवस्थित फुटलेलं नव्हतं, त्यामुळे लोकांनी प्रयत्न केला मिरग्या घ्यायचा. काही ठिकाणी ते सक्सेसफुल झालेले, काही ठिकाणी कमी सक्सेस आहे. तर अशा ज्यांच्याकडं फूट निघू लागली त्यांनी काय करावं आता? ज्या बागेत फूट निघते सर त्या बागेत त्यांनी तणनाशक वापरू नये, त्यांनी मेहनत थोडी थांबवावी, ग्रास कटर वापरावं. त्याचसोबत झाडामध्ये आपल्याला स्टोरेज कसं वाढवता येईल, मग ते फवारणीतून असो ड्रीपद्वारे असो ते वाढवावं, जेणेकरून मग झाड जी स्थिती चालू आहे झाडाची कळी काढण्याची त्याच्यामध्ये आपल्याला ताकद मिळेल किंवा झाडाला ती ताकद मिळेल. त्याच्यासाठी त्यांनी दुय्यम अन्नद्रव्य NPK याचा डोस वाढवा. म्हणजे तो तुम्ही खतं टाकल्यानंतर खतं उचलायला वेळ लागतो, पण तुम्ही वॉटर सोल्युबलमधून देऊ शकता किंवा फवारणीतून देऊ शकता. ते वेळोवेळी जर केलं तर त्यांना ते जे आपला ह्यो बहार निघलेला आहे कोणता मृग बहार, तर त्या बहाराला सेटिंगसाठी आणि ती कळी टिकवण्यासाठी त्याची जास्त मदत होईल. तणनाशकचा त्यांनी वापर टाळावा ज्या बागेमध्ये फूट येते. अजून एक झालं का बऱ्याचशा ठिकाणी जे ताण तुटला त्या काळामध्ये व्यवस्थित ताण बसल्या नसल्यामुळं झाडांनी आघाऱ्या फेकलेल्या आहेत. आता अशा शेतकऱ्यांनी का टेन्शन घेऊन बसायचं का त्या आघाऱ्या पुढच्या वर्षीसाठी फळफांद्या बनतील? नाही सर, ते आता काय एकदा आघारी निघली तिथून काही फूट निघणार नाही परत. आणि मग अशा वेळी जी आघारी निघली ते झाडाचं जे आपलं रुटीन चालू आहे ते चालू ठेवावं त्यांनी. अनावश्यक खर्च करू नये की आपल्याला कळी काढायची, कळी निघल झाडातून, नाही. औषधाने निघते का कळी? नाही सर, झाडामध्ये तुम्ही वर्षभरात जे स्टोरेज द्याल त्याच्यावर झाडांचा बहार अवलंबून असतो. अच्छा. आणि कुठल्याही औषधीने वेळेवर कळी काढणं ही चुकीची धारणा आहे. झाडामध्ये आपण वर्षभरात झाडामध्ये जी ताकद देतो वेळोवेळी जे खतांचं डोसेस असो, जमिनीतली जीवाणू असो, या गोष्टी आपण वेळोवेळी जे अपटेकिंग प्रोसेस असो झाडातली ती वाढवतो, त्यानुसार झाडाचा बहार अवलंबून असतो. अच्छा. त्याचसोबत सर तणनाशकना जमिनीतले जीवाणूसुद्धा नष्ट होतात, म्हणून आपण तणनाशकांचा वापर, कारण काय होतं तणनाशकांचं कार्यच अगोदर मूळ बंद करतं ते कुठल्याही झाडांचे. मूळ बंद केल्यानंतर झाड आपोआप सुकायला चालू होऊन जातं आणि त्या मुळासोबत मग झाडाची मुळं सुद्धा बंद होतात. आणि मग तणनाशकाचा जर वापर वाढून गेला तर मग आपली फळ गळण्याचे पण चान्सेस वाढू शकतात, कारण झाडांची मूळ बंद होऊन जाणार आहे त्यावेळेस. बरोबर की आता काही आलेत कंपन्यांची तणनाशक ज्याने बागेत ज्याने वापर केल्यानंतर झाडाला काही परिणाम होत नाही, परंतु अजून त्याचे रिझल्ट आपण बघितले नाही, त्यामुळे आपण सजेस्ट करत नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मामा.